ESHJ स्मार्ट टीचिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्क्वॅफ अंतर्गत आपल्या ड्राईव्हवरती फोल्डर कसे बनवावे। या फोल्डरमध्ये आपल्या मानकाचे सर्व पुरावे, स्तरांचे सर्व पुरावे कसे अपलोड करावेत, या फोल्डरचा ॲक्सेस कसा बदलावा आणि याच्या लिंक कशा शेअर कराव्यात। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। सर्वप्रथम आपल्या मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती गुगल ड्राईव्ह सर्च करावे व यावर प्लसच्या चिन्हावर क्लिक करून स्क्वॅफ नावाचे फोल्डर बनवावे। आता या स्क्वॅफच्या फोल्डरचा ॲक्सेस आपल्याला बदलायचा आहे। त्यासाठी ड्राईव्हवरती स्क्वॅफ फोल्डरच्या नावापुढे जे 3 टिंब दिसतात त्याच्यावर क्लिक करावे व मॅनेज ॲक्सेस मधून एनीवन विथ लिंक हा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। त्यामुळे आपल्या स्क्वॅफ या फोल्डरचे ॲक्सेस आपल्याला सर्वांना देता येईल। ॲक्सेस दिल्यानंतर आपण तयार केलेल्या PDF ज्या आपण व्हॉट्सअपला शेअर केलेल्या असतात, त्या ज्या प्रकारे आपण व्हॉट्सअपला PDF शेअर करतो त्याचप्रमाणे शेअर कराव्यात। फक्त शेअर करताना शेअर विथ ड्राईव्ह हा ऑप्शन निवडावा। या गोष्टीची काळजी आपण घ्यायला पाहिजे की आपण अपलोड केलेल्या प्रत्येक PDF ही स्क्वॅफ या फोल्डरमध्येच सेव्ह व्हायला हवी। फाईल ड्राईव्हवरती अपलोड झाल्यानंतर आपल्याला पुन्हा ड्राईव्हवर जायचे आहे व आपण तयार केलेले फोल्डर ओपन करून त्यातील मानकासमोर जे 3 टिंब दिसतात त्या 3 टिंबावर क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल। यातील कॉपी लिंक हा ऑप्शन निवडून आपल्याला ही लिंक कॉपी करायची आहे। लिंक कॉपी करताना हे लक्षात घ्यावे की आपल्याला फोल्डरची लिंक कॉपी न करता फक्त मानकांची लिंक कॉपी करायची आहे। मानकांचे पुरावे ड्राईव्हवरती अपलोड करताना आपल्याला या फाईलचे नाव बदलून मानक क्रमांक 1 मधील स्तर 1 म्हणजे मानक 1.1 आणि स्तर 3 असे नाव द्यावे लागेल। लिंक कॉपी केल्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरताना प्रत्येक मानकाचा स्तर निवडून खाली आपण कॉपी केलेली लिंक पेस्ट करावी व हा फॉर्म सबमिट करावा। लिंक पेस्ट करण्यासाठी खाली पुरावा म्हणून जी जागा दिली आहे त्यावर 1-2 सेकंद टच करून ठेवावे व लिंक पेस्ट करावी। लिंक पेस्ट झाल्यानंतर हे मानक सबमिट करता येते। अशा प्रकारे आपण प्रत्येक मानकाचा स्तर निवडून खाली प्रत्येक मानकाची ड्राईव्हवरील लिंक पेस्ट करू शकतो आणि हा फॉर्म सबमिट करू शकतो। कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत धन्यवाद।